Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. 10 दिवसापूर्वी 2 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावरती मराठा आरक्षणाकरता उपोषण स्थगित करण्यात आलं. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी मराठा आरक्षणाची समिती होती त्या समितीच्या हस्ते हे उपोषण सोडवण्यात आलं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या राज्य मंत्रिमंडळानं त्या संदर्भातील एक शासन निर्णय जारी केला. मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेण्यात आलेला आहे. आता यानंतर जर आपण बघितलं 10 दिवसानंतर आज 12 सप्टेंबर पर्यंत जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर तर विविध समाज राज्यातील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्य असतील किंवा मंत्री असतील, छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण हाके जे आहेत ओबीसी नेते आहेत ते सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या व्यतिरिक्त धनगर समाज देखील आक्रमक आहे. त्यांची देखील मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये समाविष्ट करावा. त्याबरोबरच आता नवीन एक समाज आता समोर आलेला आहे, रस्त्यावरती उतरला आहे. त्यांचा आक्रोश देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. बंजारा समाज हा राज्यामध्ये सध्या भटक्या विमुक्त जमाती आहेत, त्याच्यातला अ गटामध्ये सध्या आहे. त्यांची मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये नमूद करावं. हैदराबाद गॅझेटनुसार आमच्या ज्या नोंदी आहेत त्या एसटी मध्ये येतात, त्यामुळे आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये त्यांचा समाविष्ट करावा अशा दृष्टीने त्यांनी मागणी केली आहे. त्यानंतर बीडमधील असेल किंवा नांदेडमधील असतील अनेक बंजारा बांधव हे रस्त्यावरती उतरले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारकडे विनंती केली आहे आणि आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे. पण आता बंजारा समाजासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि बीडमधील नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे की बंजारा समाजासाठी एसटी मध्ये त्यांचा समाविष्ट करावा अशा पद्धतीचं ते पत्र आहे. या व्यतिरिक्त गेवराईचे अजितदादांचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केलेली आहे. ते नेमकं पत्र काय ते एकदा आपण पाहूयात. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे पत्र लिहिलंय त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मराठवाड्यातील बंजारा उर्फ लमाना हैदराबाद स्टेट गॅझेटेर 1920 अनुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देण्याबाबत हे पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे असं म्हणतात की मराठवाडा प्रदेश हा 1948 पर्यंत निजाम शासित केंद्र हैदराबाद संस्थांचा प्रदेश भाग होता आणि त्यानंतर त्या काळातील हैदराबाद गॅझेटेर 1920 मध्ये लांबडा बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केल्याचं आढळून आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर बंजारा लमान समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. म्हणजे नांदेडमध्ये असेल, विदर्भातील यवतमाळ जिल्हा असेल, बीडमधील परळी तालुक्यातील विविध भागामध्ये देखील आता आपल्याला बंजारा समाज असल्याचं पाहायला मिळते. त्या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यामध्ये देखील त्यांचं वास्तव्य आहे. धनंजय मुंडे यांनी एक पत्रामध्ये हैदराबाद गॅझेटचा एक उतारा नमूद केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की बंजारा समाज ऐतिहासिकदृष्ट्या प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजामध्ये असल्याचं नोंदीनुसार स्पष्ट होतं आणि तथापि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर 1956 नंतर या समाजाला ओबीसी NTC प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलेला आहे. परंतु तेलंगणा व आंध्र प्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन म्हणजे हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे. राज्य शासनाने मराठा बांधवांना दिनांक 2 सप्टेंबर रोजी जो शासन निर्णय जाहीर केला त्या गॅझेटियरच्या लागू केलेला आहे. शासन स्तरावर हैदराबाद गॅझेटियर अधिकृतपणे स्वीकारले आहे. पण आता त्यामुळे आधार घेऊनच मराठवाड्यातील जे बंजारा समाज आहेत त्यांचा देखील यामध्ये समाविष्ट करावा अशी देखील आता धनंजय मुंडे यांनी मागणी केलेली आहे. विजयसिंह पंडित असतील, धनंजय मुंडे असतील, या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावा अशा पद्धतीचं पत्र लिहिलं आहे. तसेच बंजारा समाजाचे जे बांधव आहेत ते देखील रस्त्यावरती उतरले आहेत. आता राज्य शासन या संदर्भात काय निर्णय घेतंय त्याकडे कसं पाहतं हे येणाऱ्या काळातच समोर येईल. बाकी तुम्हाला राज्यभरामध्ये मराठा असतील, ओबीसी आंदोलन असेल आणि बंजारा आंदोलन असेल, या विविध आरक्षणाच्या चर्चावरती आंदोलनावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अनेक माहितीपूर्ण आणि राजकीय विश्लेषणाच्या बातम्यांसाठी पाहत राहा तुम्ही मुंबई तक.